आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोपा आणि तितकाच टेस्टी असा व्हॅनिला स्पंज केक किंवा व्हॅनिला प्लेन केक कसा करायचा ते दाखवणार आहे। तुम्ही ते बघू शकता किती मस्त अगदी हलका आणि स्पंजी असा केक तयार झालेला आहे। बऱ्याच जणींचं असं होतं की केक केल्याच्या नंतर केक हा मध्ये बसतो किंवा तेलकट होतो। त्याचबरोबर मी याच्यामध्ये कोणतं साहित्य घातलं ज्याच्यामुळं केक खूप मस्त अगदी टेस्टी बनतो। त्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जे काय मी साहित्य ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ते परफेक्ट असं साहित्य मोजून घ्या, म्हणजे अगदी असा परफेक्ट असा केक तयार होईल। नमस्कार, मी मोहिनीता तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। आणि त्याचबरोबर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला। केक बनवायला सुरुवात करण्याआधी इथं अशा प्रकारे आपण सगळं साहित्य असं मोजून ठेवायचं, म्हणजे केक करताना बिलकुल घाई होत नाही। त्याचबरोबर असे स्पून्स किंवा हे चमचे सहज अशी 20 ते 30 रुपयांमध्ये दुकानांमध्ये किंवा डीमार्टला सहज अशी मिळून जाते, सो तुम्ही विकत घ्या। आणि अशा प्रकारचा वजन काटा किंवा वेइंग स्केल नक्की तुम्ही विकत घ्या जर तुम्ही रेग्युलरली केक बनवणार असाल तर। केक करण्यासाठी तर मी सगळ्यात पहिले एक बाउल घेऊन त्याच्यामध्ये बटर घालून घेते। तर इथं बटर असं हे आपण वितळवून घेतलेलं आहे रूम टेम्परेचरवरती, डायरेक्टली फ्रीजमधलं बटर वापरू नका। इथं मी पाऊण वाटी असं बटर घेतलंय, वजनी म्हणाल तर 60 ग्रॅम असं हे बटर आहे। हे बटर आपण सगळ्यात पहिलं घेतलेलं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचं कंडेन्स मिल्क। तर कंडेन्स मिल्क इथं मी अर्धी वाटी घेतलेलं आहे। तर वजनी हे 70 ग्रॅम असं कंडेन्स मिल्क आहे। कंडेन्स मिल्कमुळंच खूप मस्त रिच आणि मस्त टेस्ट येते व्हॅनिला केकला। तुम्ही हवं तर इथं कंडेन्स मिल्क स्किप करू शकता। ते संपूर्ण कंडेन्स मिल्क आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊ। त्यानंतर ह्याच्यामध्ये पिठी साखर घालायची। जी आपल्या घरामध्ये साखर असते तीच साखर मी इथं मिक्सरला फिरवून घेतलेली आहे। तशी अर्धी वाटी साखर आहे। वजनी म्हणाल तर इथं मी 70 ग्रॅम अशी साखर घेतलेली आहे। साखर थोडीफार कमी जास्त चालू शकते, पण 70 ग्रॅम असं हे परफेक्ट मेजरमेंट आहे। तर ती संपूर्ण साखर अशी आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊ। त्यानंतर हे सगळं आपण फेटून घ्यायचं। फेटून घेण्यासाठी इथं विस्क वापरलेली आहे मी। तुम्ही हवं तर इथं ब्लेंडरचा वापर करू शकता। आणि यामधली साखर पूर्णपणे छान विरघळेपर्यंत आपण हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे। 7 ते 8 मिनिटांसाठी हे फेटून घ्यायचं। तर इथं असं मिश्रण थोडासा हलका रंग झाल्याच्या नंतर किंवा थोडं छान ते फेटल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये घालायचं आहे दूध। तर इथं मी असं 1 वाटी दूध म्हणजेच 160 ml असं दूध वापरलेलं आहे। तुम्ही शक्यतो ml किंवा ग्रॅमचं माप व्यवस्थित घेऊन हा केक बनवा, म्हणजे केक अगदी मस्त बनेल। बरेच वेळा वाटीचं माप हे खालीवर होतं, त्यासाठी शक्यतो ml किंवा ग्रॅममध्येच हे मोजून घ्या सगळं साहित्य। आणि आता हे चांगलं आपण फेटून घेऊ 5 ते 7 मिनिटांसाठी। आता ह्याच्यामध्ये घालूयात व्हॅनिला एसेन्स। तर व्हॅनिला एसेन्स मी इथं 1/4 टीस्पून घालती आहे। त्याचबरोबर तुम्ही यामध्ये थोडंसं पाइनॲपल एसेन्स सुद्धा घालू शकता, त्याने सुद्धा अगदी मस्त चव येते। आणि असं हे मिश्रण आता आपण साईडला ठेवून द्यायचं। त्यानंतर मी दुसरा बाउल घेऊन त्याच्यावरती अशी चाळणी ठेवून घेतली आणि त्यामध्ये आता आपण मैदा चाळून घ्यायचा। तर इथं मी 1 वाटी म्हणजे 1 कप असा मैदा घेतलेला आहे आणि वजनी तो 100 ग्रॅम असा मैदा आहे। त्याचबरोबर इथं मी 15 ग्रॅम किंवा 2 टेबलस्पून असा कॉर्नफ्लोअर वापरलेला आहे। तर संपूर्ण कॉर्नफ्लोअर आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊ। त्यानंतर ह्याच्यामध्ये आता घालायचं बेकिंग पावडर। तर बेकिंग पावडर इथं अशी आपण चांगली अशी फ्लॅट करून घ्यायची, म्हणजे परफेक्ट असं मेजरमेंट येतं। तर इथं मी 1 TSP प्लस हाफ TSP घेते आहे। या चमच्यांवरती असं वजन ह्याचं लिहिलेलं असं तुम्ही ते बघू शकता। आणि अगदी परफेक्ट असं मोजून इथं असं बेकिंग पावडर घालून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आता मी घालते आहे बेकिंग सोडा। तर बेकिंग सोडा इथं 1/4 TSP घालायचं आहे। आणि तसंच वरून मी ह्याच्यामध्ये आणखीन थोडासा चिमूटभर असा बेकिंग सोडा घालून घेतला। आता हे संपूर्ण साहित्य आपण चाळून घ्यायचं। चाळून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये एअर तयार होते आणि केक मस्त अगदी हलका तयार होतो, त्यामुळं केक बनवताना नेहमी असा मैदा चाळून घ्यायचा। आता हे संपूर्ण साहित्य असं आपण चमच्याने एकत्र करून घ्यायचं।
त्यानंतर जे सुरुवातीला आपण हे मिश्रण करून ठेवलं होतं ते आपण ह्या मैद्याच्या मिश्रणामध्ये घालायचं। तर सुरुवातीला अर्ध घालून घ्या, एकाच वेळेस खूप जास्त घालू नका, कारण का ह्याच्यामधल्या सगळ्या आपण गाठी व्यवस्थित मोडून त्याचं अगदी स्मूथ असं मिश्रण बनवून घ्यायचं। तर सुरुवातीला ते मी असं अर्धच घालून घेतलं आणि विस्कनी आपण परत एकदा हे मिश्रण छान अगदी असं फेटून घ्यायचं आहे। आता परत मी त्याच्यामध्ये उरलेलं ते जे मिश्रण आहे ते घालून घेते आणि 8 ते 10 मिनिटांसाठी आपण हे मिश्रण खूप मस्त अगदी असं फेटून घ्यायचं आहे। तुम्ही जर अनसॉल्टेड बटर वापरलेलं असेल तर तुम्ही ह्यात थोडंसं सुरुवातीला मैदा चाळताना मीठ घालू शकता, अगदी चिमूटभर मीठ घाला। आणि जर सॉल्टेड बटर असेल तर मीठ नाही घालायचं। आणि असं हे मिश्रण आपण खूप मस्त असं फेटून घेऊ। केक करत्यावेळी जेव्हा केकमध्ये तेल, बटर किंवा तूप हे खूप जास्त प्रमाणात आपण घातलं तर केक हा तेलकट होतो। आणि केक बनवताना जेव्हा आपण केकचं झाकण असतं ते आधीमध्ये जर खोललं त्यावेळेस आपला केक हा मध्ये बसतो। त्यासाठी ह्या टिप्स नक्की लक्षात घ्या केक बेक करताना। तर इथं असं परफेक्ट असं मिश्रण हे तयार झालेलं आहे केकसाठीचं। मी तुम्हाला हे बॅटर थोडं चमच्याने असं दाखवते कशी कन्सिस्टन्सी आहे त्याची, अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे। तुम्हाला जर केक करताना वाटलं की थोडंसं घट्टसर वाटतं आहे मिश्रण किंवा बॅटर तर त्यात थोडंसं तुम्ही दूध घालू शकता। त्यानंतर इथं मी केकच्या टिनला असं बटर पेपर आतमध्ये लावून त्याला तेल छान अगदी सगळ्या बाजूने असं लावून ठेवलेलं होतं, जेणेकरून आपला केक हा बेक केल्यानंतर त्याला चिकटणार नाही। आणि असं हे मिश्रण आता आपण ह्या टिनमध्ये असं ओतून घ्यायचं आणि थोडंसं असं डॅप करून घ्यायचं, म्हणजे आपल्या केकमध्ये एअर गॅप्स राहणार नाहीत। केक बनवायला सुरुवात करण्याआधीच इथं बारीक गॅसवरती असं मी पातेलं गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये असं एक स्टँड ठेवून घेतलं आणि त्यावरती झाकण ठेवून आपण हे पातेलं प्रीहीट करून घ्यायचं, कारण प्रीहीट हे लागतंच केक करण्यासाठी। सुरुवातीलाच आपण हे जेव्हा असं पातेलं गरम करून घेतो त्यावेळेस केक अगदी मस्त छान सगळ्या बाजूनी बेक होतो। आणि अशा या पातेल्यामध्ये आता आपण केक ठेवून घेऊ। तर पातेलं गरम आहे त्यासाठी काळजी घ्या की पक्कडणी वगैरे असं केक त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचा। आणि केकवरती झाकण ठेवून आपण 40 मिनिटांसाठी हा केक बेक करून घ्यायचा आहे। लक्षात घ्या 40 मिनिटांच्या आधी बिलकुलही आपण हे झाकण खोलून बघायचं नाही, तसं तुम्ही जर केलं तर केक हा मध्ये बसू शकतो किंवा कच्चा राहू शकतो। 40 मिनिटं झाल्याच्या नंतर इथं आपण केक खोलून बघायचा की तो शिजलाय का नाही। तर त्यासाठी सुरी घेऊन अशी सुरी आपण त्याच्यामध्ये घालून बघायची आणि जर का केकला जर मिश्रण नाही लागलं तर समजायचं की केक अगदी परफेक्ट असा बेक झालेला आहे। आणि जर तुम्हाला असं वाटलं की केक थोडासा कच्चा आहे किंवा ते मिश्रण थोडं लागतं आहे सुरीला तर परत आपण 5 ते 10 मिनिटं हा केक असा बेक करून घ्यायचा। तुम्ही जर ओव्हन वापरत असाल तर 170 डिग्रीवर तुम्ही हा 40 मिनिटांसाठी केक बेक करून घ्यायचा। तर इथं असं एकदम परफेक्ट असा हा व्हॅनिला स्पंज केक तयार झालेला आहे। तर संपूर्ण हा केक आपण थंड करून घेऊ। इथं केक थंड झाल्याच्या नंतर ह्याच्या कड्या अशा आपण मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि चॉपिंग बोर्डवरती आपण हा केकचा टिन उलटा करून तो डिमोल्ड करून घ्यायचा। तर इथं असं आपलं अगदी हलका स्पंजी जाळीदार असा हा व्हॅनिला केक तयार झालेला आहे। त्याचबरोबरही बिलकुलही तेलकट किंवा असं मध्ये बसलेला किंवा चिकट वगैरे हा केक न होता अगदी मस्त हलका झालेला आहे केक। तर तुम्हाला आजची ही प्लेन केकची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक द्या एक रेसिपीला, नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला। अशा भरपूर नवनवीन रेसिपीजसाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी नवीन रेसिपी पोस्ट करेल सगळ्यात पहिलं तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर इथं अगदी मस्त हा आपला केक तयार झालेला आहे खाण्यासाठी। तुम्ही हवं तर ह्याला आयसिंग करून खाऊ शकता किंवा अगदी असा प्लेन केक चहासोबत नक्की ट्राय करू शकता। पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन रेसिपीसह। थँक्यू।